इन्स्टंट इडलीचे पीठ ॲटलीस्ट 2 ते 3 महिने टिकणार असे पीठ मी तुम्हाला आत्ता तयार करून दाखवणार आहे. त्या पिठासाठी सर्वप्रथम तांदूळ, त्यानंतर उडदाची डाळ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मेथी दाण्याची जी मेथी असते ती घ्यायची आहे आणि निंबूसत्व मीन्स सायट्रिक ॲसिड म्हणतो आपण त्याला, ते घ्यायचं आहे. हे सगळे साहित्य एकत्र करून मिक्सरमधून आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचे आहे. ह्याप्रमाणे आपलं पीठ तयार होणार. हे पीठ आपल्याला ॲटलिस्ट 2 ते 3 महिने आरामात टिकतं. जेव्हा आपल्याला इडली करायची आहे त्या जेवढं प्रमाण आपल्याला लागतं तेवढं वाटीने आपण घ्यायचं आणि पीठ भिजवून आपण ह्याची इडली करू शकतो. याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून आपण याचं इडलीसाठी बॅटर तयार करतो आहे. ह्याप्रमाणे हळूहळू पाणी घालून व्यवस्थित, पण बॅटर तयार करताना गुठळ्या पकडणार नाही ह्याची आपण काळजी घ्यायची आहे. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पूर्ण इडलीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. हे आपलं इडलीचं बॅटर तयार आहे. आता आपण इडली पात्राला तेल लावून त्याच्यामध्ये इडली टाकायला घ्यायची. त्याआधी आपण याच्यामध्ये 1 टीस्पून इनो टाकायचं आहे. आधी आपल्याला पात्राला तेल लावून तयार करायचं आहे, त्यानंतर आपल्याला इडलीच्या मिश्रणामध्ये 1 टीस्पून इनो टाकायचं आहे. इनो टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला इनो मिक्स करून घ्यायचा आहे. जास्त फेटायचं नाही आहे, फक्त इनो व्यवस्थित मिक्स होईल एवढंच आपल्याला त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इडली पात्रामध्ये आपण इडली टाकूया. मिश्रण 1-1 स्पून आरामात बसतं या हिशोबाने आपल्याला टाकायचं आहे. याला इडली पात्रामध्ये टाकल्यानंतर आपण ॲटलिस्ट 15 ते 20 मिनटं आपण याला बेक करूया, स्टीम करूया. स्टीमिंगमध्ये याला आपल्याला 15 ते 20 मिनटं काढायची आहेत. मिनटानंतर बघा आपली इडली तयार झाली आहे आणि इडली एकदम सॉफ्ट होतं, कापसासारखी सॉफ्ट इडली बनते आपली आणि कलरही छान व्हाईट व्हाईट येतो. बघा ही झाली आहे आपली इडली तयार. स्पंज पण छान येतो बघा, किती सॉफ्ट आणि अशी स्पंजी बनते. एकदम त्याला छान जाळी पण येतं आतमधून. बघा किती सारा स्पंज आला आहे त्याला. याप्रमाणे एकदम सॉफ्ट इडली आपली या तयार पिठापासून बनवता येते.